समान नेत्री भानकुमारी मायावती इनके यांच्या पदचिन्हावर चालून यांच्या मार्गदर्शनामध्ये चालत असताना बहुजन समाज पार्टी उत्तर नागपूरच्या वतीने जनजागृती अभियानामध्ये उपस्थित प्रामुख्याने उत्तर नागपूरच्या अध्यक्षा सौ मायाताई फुके, सन्माननीय नगरसेवक इब्राहिम टेलर जी, सन्माननीय नगरसेवक इब्राहिम अविनाश नानरे जी, सन्माननीय राजू चांदेकर जी, ताई आमच्या लांगेताई, सन्माननीय नागदेव जी, सन्माननीय नागपूर जिल्ह्याचे प्रभारी तपेश पाटील जी, सन्माननीय साखरे जी, उपस्थित बहुजन समाज पार्टी के सभी कार्यकर्ता, विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क झालेच पाहिजे या अनुषंगाने आज 313 दिवस झालेले आहेत आणि याचं नेतृत्व सन्माननीय आमचे पूर्व नगरसेवक पूर्व गटनेता गौतम पाटील जी याचं संचालन करीत आहेत आणि 313 दिवस हे आंदोलन अविरत इथे चाललेलं आहे की एक मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 130 एकर जागेवरती तो नॅशनल पार्क व्हायला पाहिजे। गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जो TDR आहे, TDRमध्ये हे 130 एकर जागेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क करता जागा रिझर्व आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे, चाहे काँग्रेसची सरकार असो, राष्ट्रवादीची सरकार असो, BJPची सरकार असो, या सर्व सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चुनावामध्ये तर तोंडावर घेतात परंतु पोटात मात्र त्यांच्या नसते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे त्यांच्या असंख्य लाखो करोडो भारतातील अनुयायांचा अपमान आहे आणि निरंतर हे लोक मनुवाद्यांचं शासन असल्यामुळे हे ब्राह्मणी व्यवस्थेचं शासन इथं लादतात आणि बहुजन समाज 85% हातीसारखा विशाल असून तो असंख्य प्रभावशाली बलशाली होऊन त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नसते आणि म्हणून ते या काँग्रेस आणि BJPच्या भूलथापाला पडून त्यांचं सरकार बनवण्याचा प्रयत्न करतात आणि बहुजन समाज हा एवढ्या मोठ्या विशाल संख्येने असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मताचा मौलिक अधिकार दिला आणि त्या मताचा जो शस्त्र हातामध्ये दिला त्या शस्त्राचा उपयोग त्यांनी आपल्या फेवरला न करता मनुवाद्यांच्या फेवरला करतात आणि नंतर 5 वर्षापर्यंत त्या बहुजन समाजाची ती राखरांगोळी करण्याचा आणि त्यांना चिरडत नेण्याचा प्रयत्न ते लोक करत असतात। त्यांच्या न्याय हक्काकरिता मात्र ते काहीही देत नाही आणि अशा अनुषंगाने त्यांनी ह्या असंख्य अनेक वर्षापासून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो नॅशनल पार्क आहे तो या नारा क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत तो दिलेला नाही, सुरू केलेला नाही, त्यांचं कार्य सुरू केलं नाही। इथं बिल्डर लोकांचं अनेक लोकांनी त्यांनी NIT सोबत संगनमत करून इथल्या राजकीय पुढाऱ्यांची, आमदारांची, खासदारांची संगनमत करून इथल्या लोकांनी ते बऱ्याचशा एकर जमीन त्यांनी हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या नावावर करून देण्याचा प्रयत्न केला। म्हणून हा जो घोळ आहे हा राज्य शासनाकडे आहे, राज्य शासनाच्या मंत्र्यांना सुद्धा या समितीचे लोक भेटलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत तो घोळ मात्र सुटलेला नाही। या अनुषंगाने तो व्हावा आणि म्हणून निरंतर ही समिती जी आहे कार्यरत आहे। येत्या काही दिवसामध्ये मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की त्यांनी या नॅशनल पार्क करता सजग आणि सतर्क होऊन आंदोलनामध्ये सामील व्हावं जेणेकरून लवकरच या काही दिवसामध्ये याचा जो घोळ आहे, निवाडा जो आहे तो मार्गी लागणार आहे करिता आपण सगळ्यांनी जनतेने मी आवाहन करतो उत्तर नागपुरातील की या समितीला सहकार्य करावं आणि आंदोलनामध्ये सामील होत राहावं। दररोज इथे घोषणाबाजी आंदोलन हे चालत असते आणि बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या अनुयायांना, समर्थकाला, हितचिंतकांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील होत राहावं। हीच अपेक्षा आपल्याकडून बाळगून मी लांबलेले 2 शब्द इथंच संपवतो। जय भीम, जय फुले, जय भारत, धन्यवाद।